सत्तेसाठी खुर्ची, खुर्चीसाठी राजकारण याच विषयावर येत्या 12 जानेवारीला प्रदर्शित होत असलेल्या खुर्ची या मराठी चित्रपटाची भुरळ संपूर्ण महाराष्ट्राला पडली आहे। त्याचे प्रमोशन करण्यासाठी खुर्ची चित्रपटाची टीम संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहे। विविध शहरं, अनेक वाहिन्या, रेडिओ स्टेशन, महाविद्यालय अशा विविध ठिकाणी त्यांचे जोरदार प्रमोशन सुरू असून त्याला उत्तम प्रतिसादही मिळत आहे। खुर्चीच्या ट्रेलरने आणि गाण्यांनी युवकांना भुरळ पडली असून नवोदित कलाकार श्रेया पासलकर आणि आर्यन हागवणे यांचे कौतुक होत असून चित्रपटाची जोरदार चर्चा आहे। आणि मी तुम्हाला या ठिकाणी म्हणजे माझा शब्द ऐकून घ्या की श्रेया येत्या काही वर्षातच मराठी चित्रपटसृष्टीतली टॉपची अभिनेत्री झालेली तुम्हाला पाहायला मिळेल। कारण मी ती याच्यापेक्षा खूप लहान होती त्यावेळेसपासून पाहतोय आणि ती जशी मेहनत करते जसं तिचा ग्रो होतोय अतिशय अप्रतिम आहे। आर्यनच्या बाबतीतही तेच सांगेल। पुण्यामध्ये देखील याचा अनुभव आला असून वडगाव येथील चंद्रकांत यशवंत दांगट पाटील शाळेच्या स्नेहसंमेलनात खुर्ची चित्रपटाची टीम प्रमोशन करण्यासाठी आली होती। याला उत्तम प्रतिसादही मिळाला आहे। सुंदर स्टोरी आहे। म्हणजे चित्रपटाचं पोस्टर पाहूनच तुमच्या लक्षात आलं असेल की एक लहान मुलगा आणि राजकारण म्हणजे खुर्ची आणि लहान मुलगा म्हणजे हे खूप टोकाच्या गोष्टी आहेत दोन। कारण आपल्याला मतदानाचा अधिकार सुद्धा 18 वर्षानंतर होतो, पण त्या मुलाला का वेळ आहे त्या खुर्चीचं। आणि अतिशय आमचे मित्र संतोष भाऊ म्हणजे कलाकारच नवोदित नाहीत तर आमचे लेखक, दिग्दर्शक, निर्माता हे सुद्धा नवोदित पहिल्यांदा ते उतरत आहेत या क्षेत्रात आणि खूप स्तुत्य असा उपक्रम, खूप चांगला प्रयत्न, खूप सुंदर प्रयत्न, एक परिपूर्ण मसालापट ज्याला म्हणता येईल असा मसालापट त्यांनी बनवलेला आहे आणि निश्चित प्रेक्षकांना आवडेल। म्हणजे 100% करमणुकीची गॅरंटी आहे हा सिनेमा म्हणजे। आणि लहान म्हणजे नवोदित कलाकारांबद्दल जे तुम्ही बोलले आत्ता खूप छान कामं केलीत दोघांनी। म्हणजे कोणी म्हणणार नाही श्रेया तर जराशी आता मुरब्बी झाली, आर्यन पहिलाच सिनेमा करतोय म्हणणार नाही कोणी की पहिला सिनेमा करतोय हा मुलगा, खूप सुंदर काम केलं आहे। म्हणजे मला म्हणजे अगोदर ज्यावेळेस मी सिनेमा साईन केला, ज्यावेळेस काम करायला लागलो त्यावेळेस वाटलं की चला बाबा संतोष भाऊंनी मुलासाठी सिनेमा काढला आहे, पण नंतर त्याचं काम पाहिल्यानंतर कळलं की का काढला आहे त्याच्यासाठी सिनेमा। म्हणजे नुसतं माणूस उगाच पैसा घालत नाही, त्यासाठी काहीतरी रिझन पण असतं, त्या मुलामध्ये ते गुण पण आहेत, त्यामुळं त्याच्यासाठी त्यांनी इतकं मोठं पाऊल उचललं आहे सिनेमा काढण्यासाठी। त्यामुळं खूप सुंदर कौतुकास्पद गोष्ट आहे। संतोष भाऊंच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडनं संतोष भाऊंना त्यांच्या पहिल्यासाठी आणि असंच त्यांचा उपक्रम पूर्ण सुरू राहावा आणि हयात ते उत्कृष्ट लेखक, निर्माता, दिग्दर्शक म्हणून गाजत राहत असे त्यांना शुभेच्छा। आणि प्रेक्षकांना विनंती करतो की एक चांगला सिनेमा तुमच्यासमोर येतो आहे 12 जानेवारी रोजी आपल्या जवळच्या लांबच्या कुठल्याही चित्रपटगृहात जाऊन पाहायला विसरू नका खुर्ची। एक राजकारणावर तसे बरेच चित्रपट येऊन गेलेले आहेत, पण एक लहान मुलावर आधारित असा पहिलाच चित्रपट आपण काढलेला आहे की बाबा त्याचं वय पण पूर्ण नाही, त्याला ती खुर्ची का पाहिजे नसती, तर ती खुर्ची का पाहिजे नसती तर त्याच्यामध्ये भरपूर सस्पेन्स आहेत। फिल्ममध्ये लव्ह स्टोरी आहे, कॉमेडी आहे, सस्पेन्स आहेत आणि ती खुर्ची का पाहिजे नसती तर तुम्हाला चित्रपट पाहिल्याशिवाय कळणार नाही। त्यामुळे तुम्ही 12 जानेवारीला चित्रपट पहा आणि ती खुर्ची का पाहिजे नसती ते पहा। माझा राजवीर नावाची एक भूमिका आहे, तर तो एक साधा मुलगा असतो गावाकडचा। जेव्हा तो पहिल्यांदा सम्राट पाटील अक्षय सरांचा जो कॅरेक्टर आहे त्यांना बघतो तेव्हा तो इन्फ्लुएन्स होतो त्यांच्याशी आणि त्यांना त्याला ती खुर्ची पाहिजे असती। त्या खुर्चीसाठी तो काय काय करतो, कुणाला भेटतो ते तुम्ही नक्की 12 जानेवारीला तुमच्या चित्रपटगृहात जाऊन बघा आणि मला नक्की सांगा माझं काम कसं। खूप मस्त वाटतंय की मला एवढ्या मोठ्या मोठ्या दिग्गज कलाकारांसोबत काम करायला भेटले आणि मी माझ्या कॅरेक्टरबद्दल जास्ती काय सांगू शकत नाही, पण यामध्ये मी प्रीती नावाचं कॅरेक्टर करते। ती पण एक 10वीत शिकणारी मुलगी आहे, तिची आणि राजवीरची लव्ह स्टोरी दाखवली आहे। आणि आमच्यासोबत अनेक मोठे मोठे कलाकार आहेत जसे की सुरेश सर, अक्षय वाघमारे सर, प्रीतम कागणे, महेश घाग, राकेश सर असे खूप मोठे मोठे कलाकार आहेत आणि हा चित्रपट खूप मस्त झाला आहे आणि तुम्ही नक्कीच तो 12 जानेवारीला बघा आणि आमच्या चित्रपटाला खूप जास्त प्रेम द्या। या प्रसंगी निर्माते संतोष हागवणे, दिग्दर्शक शिव माने तर कलाकार आर्यन हागवणे, श्रेया पासलकर, सुरेश विश्वकर्मा, अनंत खुडे, अमोल कड, राजीव पाटील, शिवाभाऊ पासलकर आणि टीम खुर्ची व्यासपीठावर उपस्थित होते। यावेळी चित्रपटाचा ट्रेलर गाणी मोठ्या स्क्रीनवर दाखविण्यात आले। कलाकारांनी आपले मनोगत मांडताना आमच्या चित्रपटाला तुम्ही भरभरून प्रतिसाद द्या आणि चित्रपटात गृहात जाऊन हा चित्रपट नक्की बघा असे आवाहनही टीम खुर्चीच्या वतीने करण्यात आले आहे। नमस्कार, मी चिरंजीव विकास दांगट, संचालक चंद्रकांत यशवंत दांगट पाटील शिक्षण मंडळ।
आज चंद्रकांत यशवंत दांगट पाटील शिक्षण मंडळाचं वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न पार पडत असताना खुर्ची चित्रपटाची पूर्ण ब्रॉडकास्ट टीम इथे आपल्याला भेटायला आलेली होती आणि त्या खुर्चीचा ट्रेलर बघितल्यानंतर म्हणजे अगदीच कौतुकास्पद गोष्ट आहे. श्रेया आणि मी म्हणजे तिचा मी मोठा भाऊ आहे ॲक्च्युली आणि भरपूर वर्षांनंतर आम्हीही भेटलेलो आहे आणि राजवीर म्हणजे आर्यन हगवणेला पण बघितल्यानंतर त्याच्यात एक म्हणजे धमक या बालकलाकारामध्ये दिसते. त्याच्यामुळं या सगळ्या कलाकारांचे खूप खूप अभिनंदन आणि या चित्रपटाला भरपूर प्रतिसाद द्या. 12 जानेवारीला हा तुमच्या सगळ्यांच्या जवळच्या आणि लांबच्या चित्रपटगृहात येत आहे. चित्रपट राजकीय तर 100% आहे आणि हा राजकीय म्हणजे खेडेपाड्यातून खुर्चीसाठी दिल्लीपर्यंत कशा पद्धतीने तरफडतात झगडतात आणि खरं तर प्रॅक्टिकली खुर्ची आम्ही खरंच राजकारणाच्या अगोदर केली होती पण आम्हाला पुढचा अभ्यास माहीत नव्हतं की पुढं काय होईल खुर्चीचं. पण आम्ही सुद्धा खुर्ची ही खऱ्या अर्थानं ग्रामीणपासून शहरापर्यंत पूर्ण महाराष्ट्रापर्यंत हा चित्रपट गाजणार आहे आणि हा निगडीत चित्रपट आहे प्रत्येकाच्या आणि राजकारणात जो व्यक्ती आहे ना त्याच्या पूर्ण निगडीत हा चित्रपट आहे. त्यामुळे त्यांनी हा चित्रपट 12 तारखेला पहा. 100% चित्रपट सर्वांना आवडेल आणि आमचा खुर्ची 2 पण लवकर येईल. ते सुद्धा चित्रपट त्याच पद्धती त्याच्यापेक्षा अजून भारी करण्यात येईल असं आमच्या प्रोड्युसर आगवणे सरांनी